नमस्कार मंडळी, तुमचं जीवन एकदम चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो. आज गेलो होतो मऊ अड्ड्यामध्ये. आपण एक छोटीशी मुलाखत घेतलेली आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर आपण एक शर्तीचा ब्लॉग सुद्धा शूट केलेला आहे. आणि मित्रांनो, आज खूप प्रेक्षणीय लढती झाल्या, त्यापैकी एक लढत आपण शूट देखील केलेली आहे आणि मुलाखत देखील काढलेली आहे. आपला दुधरी गावचा आकाश शेठ उसटकर यांचा बलमा याची आजचा आहे ना मित्रांनो. आकाश शेठ दुंद्रे उसटकर यांचा बलमा विजय झालेला आहे आणि गुलाल देखील घेतलेला आहे. आपण एक बाईट घेतलेली आहे छोटीशी मित्रांनो. पहिल्यांदाच मी मोठ्या बैल मालकांची एक बाईट घेतली आणि कुठेतरी मनामध्ये भीती देखील होती, पण एक प्रयत्न केला मित्रांनो. व्हिडिओ काही जास्त मोठी नाही, पण जेवढं मला प्रश्न विचारताना आले तेवढं मी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला देखील आवडेल. नक्कीच पहा तुम्ही मित्रांनो. शर्यतीचा ब्लॉग तुम्हाला नेहमीच आवडत असते आणि तुमच्या सपोर्टचा देखील मला गरज आहे मित्रांनो. तुम्ही एक लाईक देखील करा, कारण की जेणेकरून मला देखील चांगलं वाटेल. आणि बरं हे बघा मित्रांनो, ट्रॉफी सुद्धा भेटलेली आहे आज मऊच्या अड्ड्यामध्ये. पाहू शकतात तुम्ही. बलमा बैलाचे मालक पाहू शकतात. दादा नमस्कार. आजच्या प्रेक्षणीय लढतीबद्दल सांगा ना जरा आम्हाला. आज बलमानी आहे ना मोठी गाडी मारलेली आहे, विजय घेतलेला आहे, काय सांगाल? बदलापूर यांचा जलवा मैत्रीपूर्ण लढत होती. दादा आज नियोजन कसं गेला होता जलवा सोबत? हे आमचं मागे गाडी पळाली होती एकदम पलशीला घाटावर, तर त्या नियोजनाने आमचा जवळचा मैदान आकाश शेठ बोलले होते त्यांना का जवळचं मैदान आहे, बैल पाहिजे तुमचं आम्हाला पाहिजे. ते बोलले एक शब्द आम्हाला बैल दिलं. आज बलमा आहे ना एकदम जोश मध्ये होता आणि सुट्टीला आहे ना मस्ती पण करत होता, काय सांगाल तुम्ही? आणि सुट्टी मेकरच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? श्रीकांत भाईचं त्याची सुट्टी करतो आणि करतो पण सर्व बैलांना करतो. आता तुम्ही काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? शेठ तुम्ही काय सांगाल? हे मालक हे चांगलं आता पुढलं नियोजन कुठे असेल? आता पुढचं कसं मैदान आपल्याला बागड कधी दिसेल मैदानामध्ये? बागड खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला चॅनल करून. आपल्या अभिनंदन पुन्हा. धन्यवाद.